चांदोबा पाण्यात पडला. एका शांत रात्रीची गोष्ट आहे. आकाशात पूर्ण चंद्र चमकत होता. जंगलातील मोठ्या झाडावर 3 माकडे बसली होती. ती गप्पा मारत होती, खेळत होती आणि चांदण्या रात्रीचा आनंद घेत होती. त्यांच्या खाली एक शांत तलाव होता. त्या तलावाच्या पाण्यात चंद्राचे सुंदर प्रतिबिंब दिसत होते. एक माकड अचानक खाली पाहतो आणि म्हणतो, "अरे बघा, चांदोबा पाण्यात पडला आहे." दुसरे माकडही खाली पाहतो आणि घाबरून म्हणतो, "हो, खरंच, जर आपण त्याला बाहेर काढले नाही तर तो बुडून जाईल." तिसरे माकड थोडे शहाणे होते, पण बाकीची दोघे इतकी घाबरली होती की त्यानेही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. मग त्यांनी ठरवले की चांदोबाला पाण्यातून बाहेर काढायचे. सर्वात वरचे माकड झाडाच्या फांदीला घट्ट धरून लटकले. त्याच्या पायाला दुसऱ्या माकडाने धरले. मग तिसरे माकड त्याच्या खाली लटकले. अशा प्रकारे त्यांनी माकडांची एक साखळी तयार केली आणि तलावाच्या पाण्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू लागले. खाली लटकलेले माकड पाण्याजवळ पोहोचले. त्याला वाटले की आता तो चांदोबाला पकडणार. पण पाण्यातील चंद्र तर फक्त प्रतिबिंब होता. जसेच त्याने हात पाण्यात घातला, पाणी हलले आणि चंद्र गायब झाला. इतक्यात वरच्या माकडाने संतुलन गमावले आणि धप्पकन सगळी माकडे पाण्यात पडली. तलावात पडल्यावर ती सगळी धडपडू लागली. पाणी उडू लागले. थोड्या वेळाने ती पोहत पोहत काठावर आली. तेव्हा त्यांनी वर पाहिले आणि आकाशात चंद्र अजूनही तसाच चमकत होता. मग एक माकड शरमेने म्हणाले, "अरे, चांदोबा तर आकाशातच आहे. आपण तर फक्त त्याचे पाण्यातील प्रतिबिंब पाहिले होते." सर्व माकडे एकमेकांकडे पाहू लागली आणि हसू लागली. त्यांना आपली चूक कळली. बोध: पूर्ण विचार न करता केलेले काम अनेकदा अडचणीत टाकते. आधी नीट विचार करणे खूप महत्त्वाचे असते. तुम्हाला ही गोष्ट चांदोबा पाण्यात पडला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सुंदर मराठी गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा.